तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली। भारत पाक मधील शस्त्रसंधीनंतर मोदींनी थेट एअरबेस गाठून हवाई योद्ध्याचं मनोधैर्य वाढवलंय। त्यानंतर मोदींनी सैनिकांना संबोधित केलेलं आहे, पाहूया। भारत पाक शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आणि त्यानंतर सकाळीच पंतप्रधान मोदींनी थेट पंजाब मधील आदमपूर हवाई तळ गाठलं। कुठलीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस गाठलं आणि हवाई योद्ध्यांची भेट घेतली। पंतप्रधान मोदी इथं पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत झालं। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जय घोषानं संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय सैनिकांचा उत्साह वाढवला। सैनिकांना संबोधित करून पंतप्रधान मोदींनी त्यांचं मनोबल उंचावलं। 3 सूत्र तय कर दिए हैं। पहला, भारत पर आतंकी हमला हुआ, हम अपने तरीके से, अपनी शर्तों पर, अपने समय पर जवाब देंगे। दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। तीसरा, हम आतंकी सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देंगे। पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणं महत्त्वाचं आहे। मोदींनी या एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडलाय। मोदींनी या एअरबेसवरील जवानांशी फक्त संवाद साधला नसून पाकिस्तानच्या खोटेपणाची पोलखोल केली आहे। आदमपूर एअरबेस सुरक्षित असल्याचा संदेश मोदींनी पाकिस्तानला दिला। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला होता। तसंच भारताची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचाही दावा पाकिस्ताननं केला होता। मात्र मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल केली आहे। पाकिस्तानकडनं आदमपूर एअरबेसवर हल्ल्याचा दावा करण्यात आला। पाकिस्तानच्या हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी पोलखोल केली। मोदींनी एअरबेसवर जवानांची भेट घेतली, जवानांचं मनोधैर्य वाढवलं। एअर डिफेन्स सिस्टीम S-400 त्या ठिकाणी तैनात करण्यात आली। पाकिस्तानच्या हल्ल्याला S-400 निष्फळ ठरवलं। आदमपूर दुसरं सर्वात मोठं एअरफोर्स स्टेशन ठरलं। एअरफोर्सची 41वी स्क्वॉड्रन तैनात आहे। भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानने दिली। आधी कांगावा करणाऱ्या पाकिस्ताननं आता थेट सैनिक मारल्याची कबुली दिली। त्यामुळे पाकिस्तानला कडक इशारा देऊन मोदींनी भारतीय सेनेचं मनोबल उंचावल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।